सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासूर गावात माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली। त्यांचा मृतदेह कारमध्ये आढळला। या प्रकरणी गोविंद यांचे मेहुणे लक्ष्मण चव्हाण यांनी पोलिसात फिर्याद दिली असून कला केंद्रात काम करणारी 21 वर्षीय नर्तिका पूजा देवीदास गायकवाड हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। फिर्यादीनुसार 2024 मध्ये कला केंद्रात गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांची ओळख झाली। त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध प्रस्थापित झाले। या दरम्यान पूजाने वेळोवेळी पैसे, सोने, जमीन तसेच 2.25 लाखांचा मोबाईल घेतला। काही दिवसांपासून ती गोविंद यांना गेवरा येथील बंगला तिच्या नावावर करण्यात आणि तसेच भावाच्या नावावर 5 एकर शेती देण्याचा दबाव टाकत होती। अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करील अशीही धमकी तिने दिली, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। या सततच्या दबावामुळे गोविंद बर्गे यांनी सोमवारी रात्री स्वतःच्या पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। मात्र हत्येचा पैलूही तपासला जात असून पुढील चौकशी सुरू आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं।